राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात 50 बोगनवेलींचे वृक्षारोपण। जळगाव, दिनांक .14 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये आज 50 बोगनवेलींची रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला। शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या या ठिकाणी सुशोभित व फुलझाडांची लागवड करून परिसर अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार किंवा दिखाऊ कार्यक्रमांऐवजी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले होते। त्यांच्या याच आदेशाचे पालन करत मनसेतर्फे हा वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला। यावेळी लावण्यात आलेल्या बोगनवेलींच्या रोपांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वीकारणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच येत्या आठवडाभरात आणखी 100 बोगनवेलींची लागवड आकाशवाणी सर्कल परिसरात करण्यात येणार असून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दररोज संध्याकाळी या रोपांना पाणी घालण्याचे काम करणार आहेत। या उपक्रमात जळगाव शहरात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माझं शहर, माझी जबाबदारी या संस्थेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। संस्थेचे सुहास दुसाने, डॉक्टर लीना पाटील, प्राध्यापक विशाल पाटील, प्राजक्ता चौधरी, विलास बरडे आणि राजेंद्र राणे यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय योगदान दिले। वृक्षारोपण सुरू असतानाच जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर दीपमाला काळे या त्या मार्गाने जात असताना त्यांनी उपक्रमाची दखल घेत थांबून स्वतः एक रोप लावले आणि पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या। त्यांच्या सहभागामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला। महानगरपालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रकाश पाटील यांनीही या उपक्रमाला उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनासाठी अशा सामाजिक सहभागाची गरज अधोरेखित केली। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, डॉक्टर अनुज पाटील, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, शहर सचिव जितेंद्र पाटील, राहुल चव्हाण, साजन पाटील, खुशाल ठाकूर, संजय मोती, दीपक राठोड, शुभम भावसार, युसुफ खाटिक, साजन पाटील, विकास पात्रे, सतीश सैंदाणे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील तसेच महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी बिल व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला असून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रती उत्तरदायित्व यांचे सुंदर उदाहरण या निमित्ताने जळगावकरांना पाहायला मिळाले। राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा। सर्व मनसैनिकांना पण शुभेच्छा। आणि जळगाव शहर जे आहे हे स्वच्छ करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी आणि हिरवेगार करण्यासाठी उचललेलं हे एक छोटंसं पाऊल आहे आणि या रस्त्यावरती सर्वांनीच चालणं गरजेचं आहे। प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून एक झाड लावा, ते जगवा, त्याचा हिरवेगारपणा, त्याचा थंडावा सगळ्या जनतेला मिळावा यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे। आणि त्याच माध्यमातून आज हे स्वच्छ शहर, सुंदर शहर यांनी जी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि जळगावमध्ये जागोजागी कामं करत आहेत, वृक्ष लागवड करत आहेत, तेच काम आता मनसेने पण हातामध्ये घेतलेलं आहे आणि या चौकाच्या सुशोभीकरणाचं कामही आज सुरुवात झालं आहे। त्यानिमित्ताने सगळ्यांना धन्यवाद देतो। माननीय मराठी विकास सम्राट, हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राजसाहेब आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सैनिकांना मनापासून शुभेच्छा। माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आज जळगाव शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जात आहे। आज जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हा जो मध्यभागी चौक झाला आहे तिथे झाडं लावून त्याचं सुशोभीकरण करण्यात येत आहे। माझे शहर, माझी जबाबदारी ची टीम आपल्या सर्वांसोबत आहे। याच्याकरता पण आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी आपल्या शहराची जबाबदारी घ्यावी
आणि आपले शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवेगार ठेवण्यासाठी फक्त प्रशासनावर जबाबदार न राहता स्वतः काळजी घ्यायची. धन्यवाद. निर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्या संदर्भात वृक्षारोपण पण केलेले आहे आणि माझी शहर माझी जबाबदारी या संदर्भाची संकल्पना काय आहे नेमकी? माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांनी जो मेसेज काल सगळ्या महाराष्ट्रभर सर्क्युलेट केला की माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करावं, हा जो त्यांनी मेसेज दिला आहे हा खरंच पर्यावरणपूरक आहे. आणि काल संध्याकाळी जेव्हा जमीनभाई देशपांडे यांचा फोन आला की असं असं आहे आणि माझे शहर माझी जबाबदारीची टीम तिथे येईल का म्हणून म्हटलं 100% आम्ही तिथे येऊ. आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आम्ही ह्या सर्कलमध्ये बोगनवेल लावतोय तर मला एक एवढा आनंद झाला आणि ह्या दूरदृष्टीचं एवढं हे झालं की हे सगळ्यात मोठं सर्कल आहे आणि इथं ही बोगनवेल जर जगली तर ती खूप छान सुशोभित दिसेल आणि हे सर्कल सुशोभित दिसण्याच्या कारण त्याचं पहिलं पाऊल आहे. तर माझे शहर माझी जबाबदारीची जी टीम आहे ही 2 वर्षांपूर्वी डेव्हलप झालेली आहे. स्वच्छता पुरस्कार घेतलेत आणि आता स्वच्छता वॉक आम्ही सॅटर्डे वॉक घेतो. सॅटर्डे वॉकचा कन्सेप्ट असा आहे की कचरा घंटागाडीतच टाकायला पाहिजे, प्रशासनाला तुम्ही मदत करायला पाहिजे. असे जळगावचे जवळजवळ 592 पैकी 92 कचरा स्पॉट आम्ही बंद केलेले सत्कार्य. तर हा वॉक चालतच राहणार आहे. प्रशासनाची मदत पण लागणार आणि सगळ्या पक्षीय कार्यकर्त्यांची याला मदत लागणार आहे. कारण की जळगावमध्ये सर्व पक्षाचे लोक जेव्हा एकत्र येतात आणि पर्यावरणावर काम करतात आणि स्वच्छतेवर काम करतात तेव्हाच ते शहर स्वच्छ आणि इंदोरसारखं बनू शकतं. तर माझे शहर माझी जबाबदारीचा जो हेतू आहे तो जळगावला इंदोरच्या दिशेने वाटचाल करणार आहे आणि नक्कीच आम्हाला सगळ्या पक्षांच्या लोकांनी जर मदत केली तर नक्कीच हे आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि जळगाव नक्की स्वच्छ होईल.